धुळे शहरासह जिल्ह्यातल्या विविध भागात गेल्या 1.5 वर्ष 2703 सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत। यात केवळ 4 नागरिकांचा मृत्यू झाला असून 2699 नागरिकांना यशस्वी उपचारानंतर सुखरूप घरी पाठवण्यात आले आहे। तसेच सर्पदंशावरील अँटी स्नेक वेनॉम इंजेक्शनचा मुबलक प्रमाणात साठा असल्याची माहिती भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर अजित पाठक यांनी दिली आहे। धुळे शहरासह जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात सर्पदंशाच्या घटना घडत असतात। यात बऱ्याच नागरिकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाते, मात्र उपचारात वेळ झाल्याने काही नागरिकांचा मृत्यू देखील झाल्याच्या घटना समोर आल्या आहे। मात्र धुळे जिल्ह्यातल्या सर्पदंशाच्या घटनांमध्ये नागरिकांना भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या यशस्वी उपचारानंतर जीवनदान मिळाले आहे। त्यामुळे सर्पदंशाच्या इंजेक्शनचा अँटी स्नेक वेनमचा साठा मुबलक प्रमाणात भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात आहे। तसेच तज्ज्ञ डॉक्टरांची टीम देखील कार्यरत आहे, अशी माहिती भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर अजित पाठक यांनी दिली आहे। श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे येथे दिनांक 1 जानेवारी 2024 ते दिनांक 31 डिसेंबर 2024 या कालावधीत 2178 रुग्णांवर सर्पदंशाचा उपचार करण्यात आला। त्यापैकी 4 रुग्णांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला। 1 जानेवारी 2025 ते आज दिनांक 31 जुलै 2025 या कालावधीत एकूण 525 रुग्णांवर सर्पदंशाचा उपचार करण्यात आला। त्यापैकी एकाचाही मृत्यू झालेला नाही। श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे येथे सर्पदंशाचे अँटी स्नेक वेनॉम मुबलक प्रमाणात शासनाने उपलब्ध करून दिले आहे। तसेच येथे सर्पदंशावर उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर्स व परिचारिका उपलब्ध आहेत। येथे सर्पदंशावर 24 तास मोफत उपचार केले जातात। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।